आवाज येतोय का प्रणव? हो येतोय सर. कुठपर्यंत गेलो रे काल? टू दॅट वाले क्वेश्चन तुम्हाला सांगितले ना करायला? हो. केलेत का? नाही सर. क्रॉस प्रोडक्ट सुरू केलं होतं आपण. कुठपर्यंत गेलो रे क्रॉस प्रोडक्ट आपण? 39 पर्यंत ना? पाच प्रणव. A bar cross B bar is equal to C bar cross D bar, and A bar cross C bar is equal to B bar cross D bar, and so A bar minus B bar is parallel B bar minus C bar. मला एक सांग, तुला ए बार मायनस डी A bar बार जर बी बार मायनस सी बारला पॅरलल पाहिजे असेल, सॉरी, पॅरलल पाहिजे असेल म्हणजे तू हो. काय करशील रे? त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करशील? काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करशील? पॅरलल असेल तर क्रॉस प्रोडक्ट किती असेल? So, 0 बार असेल का? मग आता मला सांग, याला एक्सपांड कर. आपण याचा क्रॉस प्रोडक्ट घेऊया, बघूया किती येते. 0 आपल्याकडनं प्रूव्ह होते का बघूया. जर आपण 0 प्रूव्ह केला तर आपण काय सांगू त्यांना? ए मायनस डी कोणाला पॅरलल आहे? बी मायनस सी. B bar minus. सांग मग. आवाज कट होते प्रणव तुझा. रेंज आहे का तिथं पूर्ण? प्रणव, प्रणव वाचायला घे. A bar cross B bar minus A bar cross C bar minus D bar cross B bar plus D bar cross C bar. मग आता सांग मला इथं काय करता येईल. हे ए बार क्रॉस बी बार जो आहे तो काय दिला त्यांनी? D कुणाला bar इक्वल आहे cross बार? D bar सी बार क्रॉस बी बार. आणि D bar शेवटी ला कोण आहे बघ इथं? D bar cross C bar. या दोघांना जर ऍड केलं तर काय होईल रे?
सी क्रॉस डी, डी क्रॉस सी म्हणजे मायनस सी क्रॉस डी ना रे. हो, मग ऍड केलं तर काय येईल उत्तर? 0. या दोघांचं बघ काय, मायनस डी क्रॉस बी म्हणजे प्लस बी क्रॉस डी होईल काय? हो, आणि मायनस ए क्रॉस सी, आता ए क्रॉस सी आणि बी क्रॉस डी इक्वल म्हणले ना, बी क्रॉस डी मायनस ए क्रॉस सी यांचं पण हो, काय येईल ऍडिशन? 0. पहिल्या आणि 0, चौथ्याचं पण ऍडिशन काय येईल? 0. तर टोटल फायनल आन्सर काय असेल? 0, आले का लक्षात 0. सगळ्यांना? लक्षात आलं असेल तर हात वर करा सेकंड. सोपा क्वेश्चन होता. Show by a numerical example and geometrically also A cross B equal to A cross C असेल तर does not imply B bar equal to C bar. अक्षय, यस सर. समजा हा A बार आहे, हा B बार आहे आणि हा C बार आहे, आणि हे तिन्हीही तुझ्या स्क्रीनचा जो प्लेन आहे त्या प्लेनवर आहे, त्यातनं बाहेर कोणी आलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणजे त्या स्क्रीनच्या कागदावर मी हे 3 वेक्टर असे काढलेत. तू मला सांग, ए बार क्रॉस बी बार हा जो वेक्टर असेल ते स्क्रीन मधनं बाहेर येईल का परपेंडिक्युलर त्या स्क्रीनला? हो. बरोबर ना? हा. आणि तो केवढा असेल? ए आणि बी ने बनवलेल्या पॅराग्रामच्या पॅरलल एरिया एवढा. एरिया. आणि ए बार क्रॉस सी बार सुद्धा स्क्रीन मधनं बाहेर येईल का परपेंडिक्युलर? हो. आणि तो कोणा एवढा असेल? ए आणि सी न बनवलेल्या एमसीचा पॅरलल पॅराग्रामची एरिया. मग याचा अर्थ काय, बी बार आणि सी बार इक्वल आहेत असं काय होतं का? सी बार बघ कुठं वेगळ्या दिशेत आहे, बी बार कुठल्या वेगळ्या दिशेत आहे. तो डज नॉट इम्प्लाय की बी बार आणि सी बार काय असतील? इक्वल असतील, इक्वल. सेम असतील. ठीक आहे, आता बी बार आणि सी बार इक्वल म्हणजे डायरेक्शन पण सेम आणि मॅग्नेट्यूड पण सेम. दुसरं एक तुला उदाहरण सांगतो बाबा. ए बार क्रॉस बी बार म्हणजे काय होईल रे? मॅग्नेट्यूड ए बार, मॅग्नेट्यूड बी बार, साइन थिटा आणि कोण? एन कॅप. आणि ए बार क्रॉस सी बार म्हणजे काय? मॅग्नेट्यूड ए बार, मॅग्नेट्यूड सी बार, साइन थिटा आणि कोण? एन कॅप. आता साइन थिटा 1 म्हणतो इथं, इथं साइन थिटा 2 म्हणतो. दोघांचं एन कॅप सेम असणार आहे, इक्वल वेक्टर आहेत म्हणल्यावर हा कोएफिशियंट आणि हा कोएफिशियंट सेम पाहिजे ना. यातला मॅग्नेट्यूड ए ला मॅग्नेट्यूड ए काय झाला? कॅन्सल. मग बी बार आणि सी बार एक्झॅक्टली सेम असायची काही गरज नाहीये. मॅग्नेट्यूड बी बार इंटू साइन थिटा 1 जर मॅग्नेट्यूड सी बार इंटू साइन थिटा 2 ला जरी मॅच झालं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे ह्याचा अँगल वेगळा आहे, ह्याची मॅग्नेट्यूड वेगळी आहे, त्याची मॅग्नेट्यूड बदलली आणि अँगल बदलला, पण मल्टिप्लिकेशन जर सेम असेल तर इथला एन कॅपला जो कोएफिशियंट आहे आणि इथल्या एन कॅपचा जो कोएफिशियंट आहे तो काय असणार आहे? सेम असणार आहे. सो डज दॅट मीन की बी बार आणि सी बार एकच वेक्टर आहेत? तशी काही गरज नाहीये. बरं असले तर काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. जर असले तर हा मॅग्नेट्यूड बी बार मॅग्नेट्यूड सी बार कॅन्सल, साइन थिटा 1 कॅन्सल, सगळंच इक्वेशन इक्वल होऊन जाईल एन कॅप प्रोडक्ट. आलं लक्षात सगळ्यांना? त्या एक्झाम्पल घेऊन पण बघू शकता तुम्ही, पण तेवढी काय करायची गरज नाही. कन्सेप्ट लक्षात आले का? ए क्रॉस बी इक्वल टू ए क्रॉस सी म्हणजे असं आहे की इमॅजिन करा सिनेरिओ, या तुमच्या फोनच्या स्क्रीनवर हे 3 वेक्टर आहेत आणि ए क्रॉस बी पण असं बाहेर येईल, ए क्रॉस सी पण बाहेर येईल आणि दोघांची पण मॅग्नेट्यूड कशा एवढी असेल? त्यांनी बनवलेल्या पॅराग्रामच्या एरिया एवढी. सो मी पॅराग्राम असे ऍडजस्ट केले जेणेकरून पॅराग्रामची एरिया इकडचं आणि इकडचं पॅराग्रामचा एरिया सेम असेल. आलं लक्षात? सो डज नॉट मीन की बी आणि सी इक्वलच असते. आता मी एक एक्झाम्पल घेऊन केलं, तेवढी काय करायची गरज नाही. अक्षय वासे, ए बार आणि बी बार युनिट वेक्टर्स. ए बार बी बार युनिट वेक्टर म्हणजे काय? मॅग्नेट्यूड 1. ए बार नॉट मॅग्नेट्यूड ऑफ ए बार एंड प्लस बी बार इज यूज टू रूट 3. स्क्वेअर करून टाक, आता स्क्वेअर करून टाक. त्यांना जे सांगायचं यातनं ते आपण काढून घेऊयात. स्क्वेअर करून टाक. मॅग्नेट्यूड एचा स्क्वेअर, ए बार स्क्वेअर प्लस मॅग्नेट्यूड बी चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 इक्वल्स टू 3.
इथं मॅग्नेट्यूड बी येणार नाही अक्षय. ए हा प्लस बी चा स्क्वेअर असेल, समजा मॅग्नेट्यूड ए प्लस मॅग्नेट्यूड बी चा स्क्वेअर करत असशील, हो तर तू मॅग्नेट्यूड ए इंटू मॅग्नेट्यूड बी होईल. ठीक आहे. आता ह्याचं हा उत्तर दिलंय 1, ह्याचं उत्तर दिलंय 1, इथं हम्म, 3, इथं 2. तुला ए डॉट बी दिल्यासारखं झालं का? हा किती झालं ए डॉट बी? ए डॉट बी 1/2. म्हणजे ए आणि बी मधला जो अँगल आहे, कारण मॅग्नेट्यूड ए मॅग्नेट्यूड बी होईल ना, हा 1/2 म्हणजे थिटा 60 अँगल किती होईल? 60 होईल का? 60 डिग्री. हो सो तुला यातनं नेमकं काय दिलं? ए आणि बी मधला आणि अँगल किती आहे? 60 60 डिग्री. डिग्री. ठीक आहे. किंवा ए डॉट बी ची व्हॅल्यू तुला माहित आहे किती आहे, ती हाफ. हम्म. एवढं तुला द्यायचा प्रयत्न केला त्यांनी. ठीक आहे. आता पुढं फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 times a bar plus 5 times b bar and 2 dot ए बार product. प्लस 5 बी बार डॉट कोण कोण 3 times a bar plus 3 टाइम्स ए b bar बार प्लस बी बार plus a cross b. ए क्रॉस बी. सगळ्यांनी एकदम लक्ष देऊन बघा या सॉल्युशन कडे. सगळ्यांनी एकदम लक्ष देऊन बघा. आता जर मी याला एक्सपांड करायला घेतलं तर काय होईल मला सांगा. पहिली टर्म सांग रे अक्षय. 6, 2 ए बार डॉट 6 3 ए बार times मॅग्नेट्यूड एचं 6 a square पुढं plus 2 dot a magnitude a into 2 b. ए डॉट बी. A dot b. 2 एचं पहिला एक्सपान्शन पूर्ण कर की. 2 ए डॉट 2 नंबरचं इथं बी. हा ए डॉट बी 2 a किती? dot. हाफ आहे ना. हो 2 इंटू हाफ plus प्लस 2a 2 into ए dot. डॉट ए क्रॉस बी. हे रफ मध्ये मी करून दाखवतो, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. 2 ए डॉट ए क्रॉस बी. पूर्ण लक्ष पाहिजे इथं. मला अक्षय सांग, ए क्रॉस बी चं जिओग्राफिकल मिनिंग काय आहे? अ वेक्टर विच इज Perpendicular परपेंडिक्युलर कोणाला? a cross b ला. ए क्रॉस बी ला नाही a रे. ए a क्रॉस आणि बी, b ला. ए आणि बी दोघांना परपेंडिक्युलर. हा मग असा a आणि वेक्टर b जो ला. ए ला पण परपेंडिक्युलर आहे आणि बी ला पण परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. हा तर त्याची हा अर्धी स्टोरी ऐकू मला. ए ला परपेंडिक्युलर आहे का नाही तो? हो हा वेक्टर ए ला परपेंडिक्युलर आहे का नाही आहे? आहे. मग त्याचं ए बरोबरच डॉट प्रोडक्ट घेतला तर उत्तर काय येईल? ठीक ठीक आहे. 0 येईल का? हा काय लिहू तर 0. ठीक आहे. पुढं प्लस बीचं कर आता. पाय ठीक बी डॉट 3 आहे म्हणजे 15 इंटू ए डॉट into बी. half आता plus ए डॉट बी 5. काय आणि बी डॉट ए काय एकच असतं ना. हो डॉट प्रोडक्ट मध्ये पुढं मागं झालं तरी काय अडचण नाहीये. तर बेसिकली डॉट प्रोडक्ट हे प्रोजेक्शन रिलेटेड आहे. तर पुढं मागं झालं तरी काय अडचण येणार नाही. क्रॉस मध्ये मात्र पुढं मागं झालं की साईन चेंज करावी. तो वेक्टर आहे तर डायरेक्शन महत्वाची. पुढं पाय बी डॉट बी 5 magnitude of b square 5 plus 0. प्लस 0. आता हे पाय बी डॉट बी मॅग्नेट्यूड बी 1 आहे ना. हा मॅग्नेट्यूड 1 आहे. 6 इंटू 1 6 प्लस पाय 11 प्लस 1 12 प्लस 7.5 19.5. 39/2. कळाले का? हो कळाले सगळ्यांना? एक मिनिट परेश सरांना हे कर रे मला. हॅलो. परेश सर, तुमचा लॅपटॉप प्रोजेक्टरला यूज करू शकत नाही का आता? हा, करू शकतो पण जरा काम पण आहे ना म्हणून म्हटलं. काम नंतर करा की परेश सर. चालेल ठीक आहे करतो. लगेच करतो. हम्म. हा.
पार्थ वाच रे. U cap and V cap are two non-collinear unit vectors such that mod U cap plus V हे बघ, cap नॉन upon 2 कोलिनियरला अशी कंडिशन लिहून घेऊ का रे बाजूला पार्थ? एका रेषेत नाहीयेत, हा याचा अर्थ त्यांचं क्रॉस प्रोडक्ट 0 नसणार आहे असं म्हणूया काय? बरोबर. लिहून घेऊयात ना, काय माहित नाही कधी उपयोगात येईल. सो एका रेषेत नाहीयेत म्हणजे त्यांचं हम्म. क्रॉस प्रोडक्ट 0 नाहीये. वाच पुढे. सच दॅट हा such that mod U bar plus V bar upon 2 plus U bar cross V bar is equals to 1. Hmm. Prove that mod U bar cross V bar is equals to mod of U bar minus V bar upon 2. पार्थ, मॉडची व्हॅल्यू 1 दिले, त्या स्क्वेअर करूया का दोन्ही बाजूला? हा दोन्ही बाजूला स्क्वेअर केलं याचा अर्थ स्वतः बरोबर नंतर डॉट dot प्रोडक्ट product. ना रे. इज इक्वल टू राईट साईडला 1 चा स्क्वेअर किती? 1. आता बघ, मी यू बार अपॉन 2 वेगवेगळं करतो याला, प्लस V व्ही bar बार upon अपॉन 2 2 प्लस यू बार U bar क्रॉस cross V bar. डॉट, प्रत्येकदा तेच यू बार U अपॉन 2 bar upon 2 plus V bar upon 2 plus U bar cross V bar. इक्वल टू किती? 1. आता सगळं लिहित 1. बसायला नको. आता थोडं आपण शॉर्टकट करूया. यू बार अपॉन 2 डॉट यू बार अपॉन 2 म्हणजे मॅग्नेट्यूड यू बारचा स्क्वेअर अपॉन 4 होईल का रे? 4. हा म्हणजे किती होतील? 1/4. 1/4. पुढं हम्म. यू बार अपॉन 2 डॉट व्ही बार अपॉन 2 ह्याला असंच ठेवावं लागेल. यू बार डॉट व्ही बार अपॉन 4. On 4. पुढे बोल. यू बार अपॉन 2 डॉट यू Plus क्रॉस व्ही. 0. So व्हेरी गुड. 0 होईल ना. यू क्रॉस व्ही म्हणजे यूला हम्म. परपेंडिक्युलर. हो बोल पुढं. व्ही बार अपॉन 2 V डॉट bar यू बार upon अपॉन 2. 2. V bar dot अजून U एक bar होतील काही upon. टर्म असे 2 होतील काही जे हा तिथंच करतो. पुढं V bar च mod square upon 4 ते 1/4 म्हणजे 1/4. पुढं plus 0. 0. बरोबर. पुढं यू क्रॉस व्ही चा डॉट यू बार अपॉन 2 बरोबर किती? 0. 0. 2 नंबर वाल्या बरोबर पण किती? 0. 3 नंबर वाल्यावर काय? यू क्रॉस व्ही V च्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर. plus ते काय माहित नाही ना, त्यांच्यामधला अँगल माहित नाही, तर हे पटकन आता काढलं असतं. पण यू डॉट व्ही पण काढला असता, यू क्रॉस व्ही पण काढला असता. बरोबर काय? मग किती झाले बघ जरा. हे 1/4 प्लस 1/4 किती झाले? 1/2 झाले का? आणि 2 यू डॉट व्ही अपॉन 4 म्हणजे 1 प्लस हा. यू डॉट व्ही अपॉन किती? 2 झालं का? हा आणि तिकडे प्लस प्लस काय? यू क्रॉस व्ही च्या मॅग्नेट्यूडचा it's a square. इक्वल टू किती? 1. ही टर्म पलीकडे पाठवू काय रे? का पाठवतोय पलीकडं? तुझं बघ काय प्रूव्ह करायचं तुला. डावीकडे यू क्रॉस व्ही चं मॅग्नेट्यूड आहे ना, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. हो. पलीकडे पाठव. काय सांगू? 1 म्हणजे 2/2. 1 minus U dot V upon 2. इथं 2 आणि इथं 4 देऊ का? काल केलं बघ आपण असं. हा ते या 2 ला पहिल्याचं काय लिहितोय? magnitude चा मॅग्नेट्यूड यू चा स्क्वेअर प्लस मॅग्नेट्यूड व्ही चा स्क्वेअर square. मायनस 2 यू डॉट व्ही म्हणजे काय रे ते? पहिला minus दुसऱ्या वेक्टरचा स्क्वेअर मॅग्नेटिक असतो. काय वेक्टरचा स्क्वेअर म्हटलं तरी चालतंय. 4 म्हणजे कोणाचा स्क्वेअर?
स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल रे? mod of u bar plus v bar is equals to mod u bar minus v bar upon 2. तेच प्रूव्ह करायचं आहे हा. का? आले का बघा लक्षात सगळ्यांच्या? परत एकदा, जो मॉड व्हॅल्यू गिवन आहे त्याचा स्क्वेअर केला करे आपण. हा, स्क्वेअर हा. केला, एक्सपांड केला, आपोआप जे प्रूव्ह व्हायचं ते प्रूव्ह होतं. आता हे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चनच तुम्हाला क्रिटिकल वाटतील. एमसीक्यूला जर पार्थ तुला मॅग्नेट्यूड यू क्रॉस बी विचारलं आणि तुला असे 4 ऑप्शन दिले ए बी सी डी, तर तू यू आणि व्ही काय घेशील सांग मला? तू यू कॅप घेशील आय बार आणि व्ही कॅप घेशील काय? तो क्या means j. जे बार. आणि त्यानं काम तुझं फास्ट होईल का सांग बघू? दोघंही युनिट वेक्टर आहेत का रे? आणि दोघंही नॉन कोलिनियर आहेत का? आहेत का नाहीत? हा. युनिट वेक्टर पण आहेत, नॉन कोलिनियर पण आहेत. म्हणजे आपण ते घेऊ शकतो का नाही? मग तुला इथं हो. इथली कंडिशन फक्त सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हा, हे जे त्यांनी दिले मॉडची. नाही त्या हिशोबाने आय आणि जे जे कोएफिशियंट ऍडजस्ट करायचे. म्हणजे सांगतो तुला कसं. हे बघ, यू बार प्लस व्ही बार म्हणजे किती झालं तिथे? आय बार प्लस जे बार अपॉन I plus j. हम्म. प्लस यू क्रॉस व्ही. आय क्रॉस जे किती? के ना? K bar. हम्म. म्हणून काय ही जी मॅग्नेट्यूड किती येते सांग मला अंडर रूटच्या आत? 1/4 प्लस 1/4 प्लस 1 होते का? बरोबर plus one by four plus one. Clear. Yes. किती येते? हाफ प्लस 1. ही मॅग्नेट्यूड 1 पेक्षा वाढते ना रे? Root 6 1 पेक्षा वाढते. आपल्याला 1 पाहिजे मॅग्नेट्यूड. म्हणजे आय आणि जे मध्ये कोएफिशियंटची ऍडजस्टमेंट करावी लागेल तुला. कशी ऍडजस्ट करतोस बघ आता. यू बार आपण समजा आय बार बाय 2 घेतला तर काय होते सांग मला? bar by 4. एकच मिनिट, आपल्याला मॅग्नेट्यूड 1 पाहिजे ना. यू बार प्लस व्ही बार अपॉन 2 प्लस यू क्रॉस व्ही. आय बार बाय 2 इथे जे बार बाय 2 घेतलं तर यू प्लस व्ही अपॉन 2 होईल आय प्लस जे बाय 4. म्हणजे 1/4 1/4. काय घेता येईल यू आणि व्ही सांगा, जेणेकरून ते सगळं युनिट वेक्टर पाहिजेत. आय आणि जे नाही घेतलं समजा, ठीक आहे. आणि काय घेता येईल? पण ठीक आहे, हा सॉल्युशन लक्षात आलं का? एमसीक्यूच्या वेळेला मी सांगतो तुम्हाला कन्सिडर कसं करायचं. आताचं सॉल्युशन लक्षात आलं असेल तर हात वर करा सगळ्यांनी. स्क्वेअर केलं, एक्सपांड केले आणि आपोआप तिथं पलीकडे पाठवून ते प्रूव्ह झाले. ही स्टेप महत्वाची. तो 1 मायनस यू डॉट व्ही ला काय केलं रे पार्थ आपण? 2 मायनस 2 यू डॉट व्ही केलं ना. आणि या 2 ला कसं लिहिलं? मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर प्लस मॅग्नेट्यूड व्हीचा स्क्वेअर. ठेवतात वाच. Let A bar and B bar are two vectors such that A bar mod of A bar is equal to 1 and mod of B bar is equal to 1. And A bar dot B bar is equal to 1 if B bar is equal to
A bar plus B bar minus 2B bar. Then find the value of B bar dot C bar. मला एक सांग पार्थ, देवदत्त, तू स्क्वेअर करणार आहेस, ठीक आहे? तो या स्टेपला स्क्वेअर केलेलं परवडेल का 2B ला डावीकडे घेऊन स्क्वेअर केलेलं परवडेल? 2B ला डावीकडे घेऊन. का? कारण तुला कुठली टर्म अपेक्षित आहे? B bar dot C bar होईल. बी बार डॉट सी बार. पण आता याला एक प्रॉब्लेम दुसरा सांगतो तुला. सी बार इक्वल टू ए क्रॉस बी मायनस 2B, ठीक आहे? तुला बी डॉट सी करायला मॅग्नेट्यूड सी माहित पाहिजे. आणि तू लेफ्ट साइडला घेऊन स्क्वेअर जेव्हा करशील तेव्हा तुला सी ची मॅग्नेट्यूड काहीतरी भरावी लागेल. पण ठीक आहे, पण लेफ्टला घेऊन स्क्वेअर तरी करायचा प्रयत्न करूया. सी बार प्लस 2B बार, तर काय स्क्वेअर ना, इक्वल टू हो. ए बार क्रॉस बी A बारच्या bar वेक्टरचा plus स्क्वेअर. आता मला सांग, सी बार प्लस 2B बारचा स्क्वेअर काय होईल? मॅग्नेट्यूड सी चा स्क्वेअर प्लस 4B डॉट सी प्लस 4 टाइम्स मॅग्नेट्यूड बी चा स्क्वेअर. बरोबर काय? हो. राईट साइडला सांग काय होतं. क्रॉस प्रोडक्ट वाल्या वेक्टरचा स्क्वेअर म्हणजे त्याच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर ना. पण मॅग्नेट्यूड किती असते त्याची? मॅग्नेट्यूड ए इंटू मॅग्नेट्यूड बी इंटू साइन थिटा असते का? मॅग्नेट्यूड ए चा स्क्वेअर मॅग्नेट्यूड बी चा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. तुला ए डॉट बी दिलाय. कॉस थिटा किती झाला सांग मला. 1/2 साइन थिटा किती plus होईल? 3/2. इथे टाक बघू बाबा सगळं आता. 1 इंटू 4 इंटू 4 3/4. 3/4. किती किती झाले? 3 झाले का? मॅग्नेट्यूड बी किती आहे? हो. 4. 4 2 चा स्क्वेअर 4. 2 4 झाले 16. 16 इथे घेतले. मायनस मॅग्नेट्यूड सी जे आपल्याला माहित नाही ते आपल्याला अडचणीचं आहेच. अपॉन किती? 4 म्हणजे बी डॉट सी. बरोबर का? आता मॅग्नेट्यूड सी साठी काय करता येईल सांग? ते ओरिजिनल इक्वेशनचा स्क्वेअर करूया. इक्वेशन. हो. सांग मग, मॅग्नेट्यूड सी चा स्क्वेअर इज इक्वल्स टू, A bar plus B bar. ते आता काढले आपण, किती 3 येते ना ते. 1 इंटू 4 इंटू 3 चा स्क्वेअर म्हणजे किती झाले? 9 झाले काय? 4B bar असा. हा. प्लस किती? 4 इंटू बी बारचा स्क्वेअर, ते पण काढलाय 16. तर नाही नाही ते आहे ना, A bar plus B bar चा पण स्क्वेअर झाले. स्क्वेअरच की 9 होतात ना. ए बार क्रॉस बी बार म्हणजे काय? नाही मॅग्नेट्यूड ती आहे. हा, हा त्याचीच व्हॅल्यू काढली ना आपण त्याच्या आधीच्या इक्वेशन. ए बार, हे जे 3 आले ते ए बार क्रॉस बी बारचा स्क्वेअर आहे. हा. सॉरी सॉरी, 3च आहे काय? म्हणजे 3, बोल पुढं. अधिक 16 0. अधिक 0 का डॉट प्रोडक्ट ए क्रॉस बी आणि बी चा किती असेल? 0. एवढंच ना. किती झालं ते? 19 झालं काय? किती झाले मग? 3 मायनस 16 मायनस 19 अपॉन 4 मायनस 32 अपॉन 4. आलं का लक्षात सगळ्यांना? एक मिनिट इथं बघा सगळ्यांनी. तो दिलेला इक्वेशन वाच देवदत्त. bar is equal to A bar plus B bar. मी काय म्हणतोय बघ तुला.
मी दोन्हीकडे बी बरोबर डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय होईल रे? टेकिंग डॉट ऑफ बी विथ ऑन बोथ साइड्स, बी बार डॉट आणि बी बार डॉट. तर हे तुला पाहिजे काय? हो. आणि बी डॉट ए क्रॉस बी किती रे? 0 आणि 24. -2 बी डॉट बी म्हणजे मॅग्नेट्यूड बीचा स्क्वेअर ना. डायरेक्ट आलं का बघ -8. क्वेश्चन सोडवा चला सगळ्यांनी. न बघता सोडवा, दोन्ही मेथड्स सोडवा. एक डायरेक्ट बी बरोबर डॉट प्रोडक्ट घेतला आणि एक केला आपण स्क्वेअर केलं, दोन वेगवेगळे इक्वेशन्स. सांगलीत समजलं का सगळ्यांना? हो सर. झाले का? झाले सॉल्व? झाला असेल तर आतून करा. असावरी वाच. A bar B bar C bar be three coplanar vectors such that magnitude A bar equals to 1, magnitude B bar equals to 2, B bar dot C bar equals to A, and angle between B bar and C bar is 45 degrees. Then find the value of magnitude of A bar cross B bar cross C bar. मला सांग, बी डॉट सी एट दिलाय ना. बी डॉट सी म्हणजे काय असते? मॅग्नेट्यूड बी, मॅग्नेट्यूड सी, Magnitude कॉस into 45 काय? cos of RGB. हाँ म्हणजे यातनं तुला मॅग्नेट्यूड सी दिल्यासारखं झालं की. हाँ किती सांग मला? मॅग्नेट्यूड बी तुझं 2 आहे, कॉस 45 किती? 1/√2. म्हणजे √2 वर शिफ्ट झाले, तिथं खाली गेले 8 हाँ अपॉन √2, 4√2. 4√2. ठीक आहे. ए ची मॅग्नेट्यूड माहित आहे, बी ची माहित आहे, तुला सी ची माहित आहे. तिन्ही वेक्टर्स एका प्लेन मध्ये आहेत का रे? कोप्लेनर म्हणले ना. हो.
तिन्ही वेक्टर्स एका प्लेन मध्ये आहेत? कुठं कुठं का असणार माहित नाहीत, पण एका प्लेन मध्ये तर आहेत. आणि त्यातलं मला कुणामधला अँगल माहित आहे? बी बी आणि बार सी बार मधला अँगल माहित आहे मला. किती आहे तो? 45. 45. आता तुम्हाला सांग, काय विचारलंय तुला? ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. या क्रॉस प्रोडक्टच्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड विचारलंय ना. थोड्या वेळासाठी हा. बी बार क्रॉस सी बारला थोड्या वेळासाठी डी बार म्हणतो मी, ऐक. ठीक आहे, तर तुला काय विचारलं सांग मला. ए बार क्रॉस बी बार. मग याचं काय करशील तू? काय शिकलोय आम्ही? क्रॉस प्रोडक्ट मधल्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड म्हणजे मॅग्नेट्यूड ए. मॅग्निट्यूड टू मॅग्निट्यूड डी बार इंटू साइन थिटा. आता मॅग्नेट्यूड डी बार काढून घेऊया बाजूला. मॅग्नेट्यूड डी हा. बार म्हणजे काय? मॅग्नेट्यूड बी क्रॉस. सी मॅग्नेट्यूड डी बार, मॅग्नेट्यूड बी क्रॉस सी म्हणजे सांग. मॅग्नेट्यूड बी इंटू मॅग्निट्यूड सी इंटू साइन थिटा. हे माहित आहे का तुला? मॅग्नेट्यूड बी किती? 2. हम्म मॅग्निट्यूड सी 4√2 आणि हा थिटा 44. मग किती झालं ते? 8. चल, मॅग्नेट्यूड ए तुला माहित आहे का? हा 1. आता हा साइन थिटा कोण आहे? हा थिटा 2 म्हणतो, हा थिटा 1 म्हणतो. हा थिटा 1 कोण होता ग अँगल? बी आणि बी सी आणि मधला ना. हा आता हा कोणाच्यातला आहे? ए आणि डी मधला. डी म्हणजे कोण आहे? बी बी क्रॉस सी. आता ए तर त्या प्लेनवरच आहे. हा बी क्रॉस सी तर त्या प्लेनच्या बाहेर 90 डिग्री करेल त्या प्लेन सोबत असा. हा मग त्याने ए बरोबर पण किती अँगल केला असेल? 90 डिग्री. का? कारण ए त्या प्लेनवर असल्यामुळं आणि बी क्रॉस सी हा वेक्टर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असल्यामुळं त्याने ए बरोबर अँगल किती केला असेल? 90. 90. म्हणजे इथं काय होईल? साइन 90 होईल का? हा म्हणजे किती झालं बघूया. 8. 1 इंटू 8 इंटू साइन 90. लक्षात आलंय का सगळ्यांना? लक्षात आलंय का? समजलं असेल तर हातवर करा. अँगल महत्वाचा होता यामध्ये. टेक अवे पॉइंट, तिन्ही वेक्टर एका प्लेन मध्ये असल्यामुळं बी आणि सी च्या क्रॉस प्रोडक्टनं ए बरोबर अँगल केला 90. हे पटले का सगळ्यांना? ठीक. असं वरी वाच. Let a bar equals to I cap plus 4j cap वाचू plus नको 2 ग, k प्रश्न 2k असं वाचायचं नाही. ए बार, बी बार आणि सी बार दिले. फाइंड अ वेक्टर डी बार. perpendicular to both a bar and b bar and c bar dot d bar equals to 15. सी बार डॉट डी बार इक्वल. तुला डी बार माहित आहे का? नाही माहित. हा डी बार परपेंडिक्युलर आहे, हा माहितीये. एक्स आहे एकूण माहित नाही ना, पण परपेंडिक्युलर टू बोथ ए अँड बी म्हणले. ठीक आहे, हा तर तू एक काम करशील. समजा तुला जो वेक्टर काढायचा आहे त्याला लेट करशील एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. झेड के. आता तो ए ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ए बरोबर डॉट प्रोडक्ट 0 असेल का ग? हा म्हणजे एक्स प्लस 4y बरोबर का? हा तो बी ला पण परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय? 3x minus 2y plus 7z equals to 0. आणि तो सी बरोबर डॉट प्रोडक्ट 15 आहे त्याचा म्हणजे काय? 2x minus y plus 4z equals to 15. 3 इक्वेशन 3 अननोन झाले काय? हा सोडवता येतील का? क्रेमर हो सोल्यूशन सोडवता येतील का? हा सगळ्यांना क्रेमर सोल्यूशन सोडवायला जमेल का? 3 इक्वेशन 3 अननोन. आता क्रॉस प्रोडक्ट इथं कुठेच घेतला नाही आपण. सॉरी, आपण हे जे काही केलंय ते सगळं डॉटच्या जोरावर केलंय, बरोबर का? हा. आता क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं म्हणलं तर काय करायला पाहिजे? ए बार क्रॉस बी बार करून डी बार मिळेल आपल्याला. ए डी बार इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार म्हणले. लक्षात घे, याचा अर्थ असा नाहीये की ए क्रॉस बीचं जे उत्तर असेल ते डायरेक्टली डी बार असेल. बघा, कन्फ्युज व्हाल, मी सांगतो काय आहे विषय. ए आणि बी चा जो क्रॉस प्रोडक्ट घेईल तो जो उत्तर असेल तो डी बार नसेल, पण तो डी बारला पॅरलल असेल. अलग लक्षात. असं का म्हणतोय मी? कारण ए आणि बी चा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर ज्या उत्तरचं जे काही लांबी आहे ती लांबी किती असली पाहिजे हे आपल्याला ए क्रॉस बी मधनं जी लांबी मिळेल ती कुठली मिळेल ग? ए आणि बी न बनवलेल्या. पॅरेलोग्रामच्या एरिया एवढी. पण तुला डी बारची लांबी किती आहे तुला सांगितलंय का त्यांनी? सांगितलेलं नाही. नाहीये. पण तुला तो याच लांबीचा पाहिजे असं काय सांगितलंय का? तो फक्त काय म्हटलंय, ए आणि बी ला काय आहे? परपेंडिक्युलर. मग मला सांग, हा वेक्टर ए आणि बी ला परपेंडिक्युलर आहे का नाहीये?
आहे. आहे हा वेक्टर पण आहे का नाही परपेंडिक्युलर? आहे अजून मोठा केला परपेंडिक्युलर आहे का नाही? मग ह्यातला डी बार कोण? डायरेक्शन कळाली ग डी बारची. डी बार कोणाला पॅरलल आहे? ए क्रॉस बी. पण यातला डी बार किती लांबीचा? त्यासाठी तुला काय दिलंय? सी डॉट डी दिलंय का? हा सी डॉट डी चा काय उपयोग आहे? मॅग्नेट्यूड सी, मॅग्नेट्यूड डी, इंटू आता त्यांच्यातला अँगलचा कॉस ना, हा त्यांच्यातला अँगलचा कॉस. आता त्यांच्यातला अँगल आपल्याला सी आणि डी मधला अँगल काढायला पाहिजे. सी आणि डी मधला अँगल कसा काढशील ग? ए क्रॉस बीचा जो उत्तर येईल की नाही, त्याचा जेवढा सी बरोबर अँगल असेल तेवढाच डीचा असेल का? पटते का बघा सगळ्यांना? डी मोठा असू दे छोटा असू दे, डी आणि ए क्रॉस बी पॅरल आहेत का नाहीत ग? ए तर क्रॉस आवाज बी, आला नाही परत एकदा सांगा काय म्हणला. ए क्रॉस बी. हे बघ, तुला सी डॉट डी चा उपयोग करून घेत असताना सी डॉट डी चा अर्थ काय? मॅग्नेट्यूड सी इंटू मॅग्नेट्यूड डी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम इक्वल टू किती ग? 15. 15 आता तुला यातला मॅग्नेट्यूड सी सांगता येईल, काय हरकत नाहीये. काय किती असेल मॅग्नेट्यूड सी? हे 2 1 4 आहे, म्हणजे 4 1 आणि 16 रूट 21 होते, बरोबर का? हा मॅग्नेट्यूड डी तुला माहित नाहीये, तो तर तुला पाहिजेच आहे ना, नाहीतर तुला ए क्रॉस बी चं उत्तर मिळालेच की. हा ए क्रॉस बी कोण असेल? ए क्रॉस बी पण काढून घ्यायचं. ए क्रॉस बी म्हणजे डिटर्मिनंट मध्ये आय जे के. ए आता हे एक सगळं मी क्रॉस प्रोडक्ट न काढायचं शिकवतोय, हे लक्षात घ्या. डॉट प्रोडक्ट ने याचं काम ऑलरेडी झालेलं आहे. डॉट प्रोडक्ट न काय केलं आपण? ए ला परपेंडिक्युलर एक कंडिशन, बी ला परपेंडिक्युलर एक कंडिशन, सी चं डॉट प्रोडक्ट 15 तिसरी कंडिशन, 3 इक्वेशन 3 अननोन. हा विषय क्लिअर आहे का सगळ्यांना? डॉटचा विषय सगळ्यांना क्लिअर आहे का? आता क्रॉस मध्ये काय प्रॉब्लेम आहे? क्रॉस मध्ये त्यांनी म्हटले डी इज परपेंडिक्युलर टू ए अँड बी, तर मी केला ए क्रॉस बी काढला. ए क्रॉस बी किती येते बाबा सांग मला? 1 4 2 3 - 2 7 हे किती झाले? 28 आणि 4 31 आहे बार. पुढं 7 वजा 6 प्लस जे बार -2 -12 -14 के बार. हे तुला काय मिळालं ग? ए बार क्रॉस बी बार. पण हाच तुझा डी बार आहे का? ह्याला पॅरलल आहे, पण हाच डी बार आहे का? नाही. समजा तुला डी बारची मॅग्नेट्यूड 5 मिळाली, समजा समजा तर तुला या वेक्टरला किती मॅग्नेट्यूडचं बनवायचं आहे ग? 5 कसा बनवशील तू? वेक्टरला पहिला युनिट वेक्टर बनवून घेणार आणि परत 5 त्याला 5 न गुणणार. मग यासाठी तुला कोणाची मॅग्नेट्यूड माहित पाहिजे? आता डी बारची. डी ची मॅग्नेट्यूड तुला माहित पाहिजे. आता माझा विषय असा आहे, इथं डी ची मॅग्नेट्यूड तुला जर काढायची असेल तर तुला सी डॉट डी चा उपयोग करून घेतला पाहिजे की नाही, मला सांग. हा मग सी डॉट डी चा उपयोग कसा घेणार तू? सी बार डॉट डी बार इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन. देन आता मला तुला विचारायचं आहे की डी बार आणि सी बार मध्ये जेवढा अँगल असेल तेवढाच ए बार क्रॉस बी बार आणि सी बार मध्ये अँगल असेल का? हा का सांग बघू मला. ए बार क्रॉस बी बारला डी बार पॅरलल आहे. बरोबर. मग कॉस थिटा जो आहे इथला, बघा मी लक्ष देऊन काय करतोय. कॉस थिटा म्हणजे इथला जो कॉस थिटा आहे त्याला मी जर असं लिहिलं तर चालेल का? बघ, कॉस थिटा म्हणजे मॅग्नेट्यूड सी बार मॅग्नेट्यूड ए क्रॉस, एक सॉरी, वरती डॉट प्रोडक्ट आणि खाली मॅग्नेट्यूड ना. आम्ही कोणाचा अँगल वापरणार इथं? डी आणि सी मधला नाही, तर कोणाचा वापरणार ग? सी आणि ए क्रॉस बी. सी आणि ए क्रॉस बी म्हणजे काय होईल? ए क्रॉस बी डॉट डॉट सी बार सी अपॉन मॅग्नेट्यूड मॅग्नेट्यूड ए क्रॉस बी इंटू मॅग्नेट्यूड सी इक्वल टू किती ग? 15 आता मॅग्नेट्यूड सी ला मॅग्नेट्यूड सी काय होईल इथं? कॅन्सल. कॅन्सल होईल का? ए क्रॉस बी चा वेक्टर तुला माहित आहे, वरती सी हा. पण तुला माहित आहे. काय बघ, सी 2i मायनस जे, प्लस 4k. त्यांचं डॉट प्रोडक्ट सांग बघू मला. 6 - 1 62 हा मायनस 1 मायनस 56 हा म्हणजे वरती किती झाले ग? 4 झाले का? 5 झाले. 5. आणि खाली बघ, खाली मॅग्नेट्यूड किती होईल? ए क्रॉस बी इक्वल टू किती? 15
मग मॅग्नेट्यूड डी किती मिळालं मला सांग. ए क्रॉस बी काढू नको, मॅग्नेट्यूड सांगतो मी तुला. मॅग्नेट्यूड डी किती मिळालं? 3 टाइम्स magnitude of A cross B. म्हणजे लक्षात काय आलं सगळ्यांना मला सांगा या इक्वेशन मधनं. ए क्रॉस बी ला डी पॅरल आहे की नाही, पण डी ची मॅग्नेट्यूड किती आहे ग? ए क्रॉस बी चे किती पट आहे? 3 पट. 3 पट आहे. मग तुला डी बार काढायचं असेल तर सिम्पल तू काम काय करशील? ए क्रॉस बी ला कशानं मल्टिप्लाय करशील? 3 ना 3 म्हणजे काय येईल तुझा आन्सर? 93 आय बार. प्लस 3J बार मायनस 42K बार. समजलंय का सगळ्यांना मला सांगा. सगळ्यांना समजलंय का? काय काय केलं समजलंय का? समजलं असेल तर हात वर करा आणि न बघता सोडवायचा प्रयत्न करा. चला. न बघता सोडवायचा प्रयत्न करा. डाऊट असेल तर विचारा पटकन. मला इथं प्रॉब्लेम एवढाच होता की डी इज परपेंडिक्युलर टू ए एन बी म्हणल्यावर मला डी ला डायरेक्टली ए क्रॉस बी घेता नाही आलं. मला डी ला ए क्रॉस बी घेतल्यानंतर डी पॅरल म्हणावं लागलं आणि ए क्रॉस बी ची मॅग्नेट्यूड आणि डी च्या मॅग्नेट्यूड मधला रिलेशन तयार केला मी. तो कसा केला? सी डॉट डी च्या इक्वेशन वरनं. तिथे एकच गोष्ट केली मी. अँगल बिटवीन सी अँड डी म्हणजे कॉस ऑफ अँगल बिटवीन सी अँड डी ला सी अँड डी मधला न घेता सी आणि ए क्रॉस बी मधला घ्यायचा प्रयत्न केला. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कदाचित यात असं वाटत असेल की डॉट वाला सोल्युशन सोपं आहे, पण तुम्हाला मी सांगतो हे क्रेमर्स रूल वापरायला गेलात तर इथे 4 वेळेला डिटर्मिनंट व्हॅल्यूची वेगवेगळ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. त्याला लागतो थोडा वेळ, आणि त्यात एक चुकलं म्हणजे सगळ्या किमती चुकतात. त्यापेक्षा इथं थोडं डोकं लावलं तर हे कॅल्क्युलेशन फास्ट होईल. कारण आता एकच डिटर्मिनंट व्हॅल्यू एकदा केलंय आणि हे सी डॉट डी इथं सोडवलंय. तर इथं थोडा स्मार्ट वर्क जास्त आहे, म्हणजे डोकं जास्त लागतं इथं. पण सॉल्युशन हा वाला छोटा आहे त्याच्यापेक्षा, क्रॉस वाला. तुम्ही कुठलं कम्फर्टेबल असाल ते करा, तो प्रॉब्लेम नाहीये. मी सांगितलं तुम्हाला. कारण याही गणितात मी जसं नेहमीसाठी सोल्युशन शिकवतोय तसं जर गेला तर मी काय म्हणतोय, जो वेक्टर काढायचा आहे वेळ न घालवता त्याला एक्स आय वाय जे झेड के म्हणायचं आणि कंडिशन्स तयार करायच्या. तसं जर गेलात तर तुम्हाला 3 इक्वेशन्स 3 अननोन सॉल्व्ह करावे लागतील. थोडा आणि विचार केलात काय करता आलं तर मग तुम्हाला हा सोल्युशन पण बेटर वाटेल. मला वाटतं लक्षात आले सगळ्यांच्या. ते क्रेमर्स रूल नंतर सॉल्व्ह करा, तिथं करून सोडून द्या डॉटसाठी. क्रॉस वाला सोल्युशन करायचा प्रयत्न करा. आणि मी डायरेक्टली डी बारला ए क्रॉस बी का नाही म्हटलं कळालं का? नाही तर इथं मोठी चूक कराल डी ला ए क्रॉस बी म्हणून. जर तसं केलं तर तुम्हाला मनात प्रश्न पडला पाहिजे मग हे कशासाठी दिलंय? इफ डी बार इज डायरेक्टली इक्वल टू ए क्रॉस बी तर सी बार वेक्टर द्यायचं कारण काय या गणितात? हा एक मनात प्रश्न आला पाहिजे. बरोबर ना? कारण डी इज परपेंडिक्युलर टू ए आणि बी म्हटलं तर सॉरी ए आणि बी दिलेत की, मग डी इक्वल टू ए क्रॉस बी घे. सी कशाला द्यायचा आणि सी डॉट डी कशाला द्यायचं त्यांनी? समजलं असेल सगळ्यांना तर मला सांगा. सॉल्व्ह करून झाला असेल तर हात वर करा. यांचं काय उत्तर आलं? किती आलंय आपलं उत्तर?
लॅमडा टाइम्स केलं 32 1 14 बरोबर आहे ना आपलं. 32 -1 -14 आलंय. 32 प्लस एकदा करेक्शन आहे, परत एकदा नंतर सॉल्व्ह करा. तर बरोबर आहे आपलं. जे ला किती येते? 7 - 6 1 आणि हा बरोबर 32 -1 आहे, सॉरी 32 -1 -14 आहे. तर तुमचं इथं 62 + 1 -56 होईल. 63 -56 हे 7 होतील वरती. ठीक आहे, एकदा ते करेक्शन करून घ्या नंतर. अक्षता वाच. Let A bar equals to I bar minus J bar plus 2 bar. B bar ए बार R दिलाय cross बाळा, बी बार दिलाय. वाचत बसायचं R नाही ते. cross A bar equals to R bar cross B bar. आणि आर डॉट हे इक्वल टू -4 दिले. तुला कुठला वेक्टर काढायचा आहे R bar माहित नाही तर त्याला काय म्हणशील? X I bar plus Y J bar plus Z A bar. ठीक आहे, आता वाच इथं आर क्रॉस ए. आर क्रॉस ए म्हणजे आरचं ए बरोबर क्रॉस घेशील का? हाँ कसं? आय जे I के J X एक्स Y वाय Z झेड 1 1 minus -1 2. सांग भाऊ किती येतात? X in bracket 2 1 minus plus Z I bar एक्स आय बार इन ब्रॅकेट किती? 2i + 2z. हाँ 2i + 2z आय बार. plus Z है ना हा z हा खाली 2i + z. ओके, 2i + z आय बार minus J -j इन किती? 2x - z ना. minus Z z - 2x म्हणतो. j बार plus K bar -x 2x -y मायनस कॉमन घे. 2x x minus प्लस Y हाँ -x x + y k बार minus X plus इक्वल टू क्रॉस प्रोडक्ट कोणाबरोबर घेशील आता? बी बरोबर ना. आय जे के हाँ एक्स वाय झेड. X Y Z 2 1 minus 3 बोल. I bar -3y minus 3 minus 3 Y मायनस इन minus Z ब्रॅकेट 3y + z आय बार पुढं. minus J bar in bracket minus 3x minus 2Z 3x + 2z minus मधनं minus मायनस plus बाहेरचं कॅन्सल झालं. जे बार x - 2y k plus बार. X हाँ X minus 2Y कोएफिशिएंट कंपेअर कर चल. 2i + z इक्वल टू -3y - z. पहिलं इक्वेशन. पुढं z Z - minus 2x equals to 3x plus 2Z दुसरं इक्वेशन. पुढं minus X minus Y equals to X minus 2Y तिसरं इक्वेशन. आणि अजून राहिले आर डॉट आय + जे + के म्हणजे काय? एक्स minus प्लस हाँ X plus Y plus Z equals to minus 4 चौथा इक्वेशन. 4 इक्वेशन इनफ आहेत का एक्स वाय झेड काढायला? हो काढा मग, सांगा मला बघू एक्स वाय झेड किती येते. फास्ट सॉल्व्ह करा बघू निघते का एक्स. सर बोल. कसा सॉल्व्ह केला तर आर बार वरच क्रॉस बी बारला हा लेफ्टला घेतलं. लेफ्टला घेतला, आर बार कॉमन काढला तर आर बार क्रॉस ए बार मायनस बी बार, ए बार मायनस बी बार हा ना ए बार - बी बार इक्वल टू किती तुझं? 0. मग आर बार इज इक्वल टू लॅमडा टाइम्स ए बार मायनस बी बार. पुढं आर बार इज इक्वल टू लॅमडा टाइम्स ए बार मायनस बी बार भेटला ना. हम्म, त्याने मला ए बार मायनस बी बार केला तर आय मायनस जे प्लस 2k मायनस 2i प्लस जे मायनस 3k भेटेल. आणि त्याने लॅमडाला मल्टिप्लाय करायचं, मग आणि त्याने डॉट घ्यायचा, मग लॅमडाची वेक्टर भेटते. करू शकतो. हा सॉल्युशन मी एक्सप्लेन करतो. हा वाला पहिला सॉल्व्ह करा. सेकंड
एक्स वाय झेड येते का बघा त्यातून. दोन नंबरचं 3 नंबरचं इक्वेशन बघितलं तर झेड इक्वल टू -5x येते आणि वाय इक्वल टू 2x येते. मग मी एक्स प्लस वाय प्लस झेड मध्ये एक्सच्या जागी एक्स ठेवलं, वायच्या जागी 2x पुट केलं, झेडच्या जागी -5x पुट केलं. यातनं मला एक्स मिळतो. एक्स मिळाला की वाय आणि झेड लगेच मिळतं. झालं असेल तर इथे लक्ष द्या. देवदत्त अनम्यूट कर. हा सर. तुला एक गोष्ट सांग, इथं तुला आर बार काढायचा आहे. तो आर बारला तू काय हे केलास, एक्स आय प्लस. YJ plus ZK. आता तुझं म्हणणं आहे की त्याला लेफ्टला घेतलं तर आर क्रॉस ए मायनस बी 0 होईल का? हो म्हणजे आर आणि ए मायनस बी पॅरल आहेत का? हो. ए मायनस बी वेक्टर सांग मला काय. -I हम्म. -2J plus -I 5K. -2J. Plus 5K. ही दोघं पॅरल आहेत ना, म्हणजे यांचा रेशो काय असेल? हो. X minus Y. X upon Y minus Y. इक्वल टू के म्हणू किंवा लॅमडा म्हण. मग मला सांग एक्स वाय झेड किती येते? -K minus Y is equal to minus Z is equal to 5K. बरोबर का? डॉट प्रोडक्ट येण्यापेक्षा हे हा इक्वेशन तुझा जो आहे आर डॉट आय प्लस जे प्लस के, म्हणजे एक थोडक्यात काय एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू किती? -4. मग त्यात पुट केलं तर काय होईल? -के. बरोबर का? के इक्वल टू किती आलं? -2. एक्स इक्वल टू आलं का बघा सगळ्यांनी? इथं मात्र मी क्रॉस प्रोडक्ट वापरलेलं नाही, हे लक्षात घ्या. पॅरलची केस घेतली आणि कोएफिशियंट्स प्रपोर्शनल घेतले आणि ते मी शेवटच्या इक्वेशन मध्ये पुट केलं. सो दिस इज द सोल्युशन विदाउट युझिंग क्रॉस प्रोडक्ट. बट दी बेटर सोल्युशन हा वाला बेटर आहे. क्लिअर झालंय सगळ्यांना? पॅरल म्हणलं की आम्ही कोएफिशियंट्स प्रपोर्शनल घेणार ना, इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट बनणार. मग एक्स वाय झेडची व्हॅल्यू मिळाली आपल्याला कॉन्स्टंटच्या टर्म्स मध्ये, ते शेवटच्या इक्वेशन मध्ये टाकून आपण ते केलं. रिश्वच B bar is not perpendicular to C bar. अर्थ काय R त्याचा? bar find करायचा. R bar cross B bar is equals to A bar cross B bar. And R bar आर बार dot फाइंड C bar करायचा is equals to 0. आहे. बी बार इज नॉट परपेंडिक्युलर टू सी बार. फाइंड द वेक्टर आर बार satisfying the equation. आर बार क्रॉस ए बार इक्वल टू ए बार क्रॉस बी बार. बरं मला एक सांग, ते लेफ्ट साईडला घेतलं तर काय होईल? आर बार क्रॉस बी बार Minus A bar cross B bar equals to 0. आर बार R मायनस bar ए बार minus A bar into B bar equals to 0. म्हणजे आर मायनस ए हा जो वेक्टर आहे कोणाला पॅरल आहे? बी ला आहे काय? B bar आणि आर डॉट सी इक्वल टू काय आहे? 0. म्हणजे आर बार हा वेक्टर जो आहे सी ला काय आहे? परपेंडिक्युलर आहे का? Perpendicular. आर बार इज परपेंडिक्युलर टू काय?
हा आर बार आहे, हा सी बार आहे. आर बार इज परपेंडिक्युलर टू काय, सी बार. काय पाहिजे त्यांना? फाइंड वेक्टर आर बार सॅटिस्फाइंग द इक्वेशन. आर बारला आपण आर बार मायनस ए बार इक्वल टू लॅमडा बी बार म्हणूया करूया आपण. हा आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार होईल का? हो आणि ए बार प्लस लॅमडा बी बार डॉट सी बार इक्वल टू किती? 0 म्हणजे ए डॉट सी प्लस लॅमडा इंटू b dot to 0 लॅमडाची व्हॅल्यू सांग मला किती येते. मायनस ए डॉट सी अपॉन किती? c upon b r dot c bar हे आर बारच्या इक्वेशन मध्ये पुट करू का लॅमडाच्या जागी? हा आर बारच काढायचं ना तुला. किती आला आर बार इक्वल टू ए बार मायनस minus ए a डॉट सी bar अपॉन dot b bar b dot c इंटू किती? into b bar. थेरॉटिकल क्वेश्चन होता, एवढंच काढू शकतो आपण, याच्या पलीकडे काय नाही. लक्षात आलं का सगळ्यांचं? आता बी डॉट सी का नको म्हणले झिरो सांग बघू क्रिश. बी डॉट सी नॉट इक्वल टू झिरो का म्हणले? डिनॉमिनेटरला आले काय? हो नॉट डिफाईन झाला असता एक. हा आले का लक्षात सगळ्यांना? लक्षात आले का? काय कंडिशन आपण वापरली? आर बार मायनस ए बार पॅरल टू बी बार म्हटलं म्हणून काय झालं रे? आर बार मायनस ए बार इक्वल टू लॅमडा टाइम्स बी बार. मायनस तिथे गेला. आता लॅमडा कसा काढला रे आपण? आर डॉट सी किती दिलं आपल्याला? 0 आरची व्हॅल्यू ए प्लस लॅमडा बी टाकली आहे, डॉट सी इक्वल टू झिरो. मग त्यातनं आम्हाला काय मिळालं? लॅमडा मिळून आम्ही परत इथे पुट केला. त्यांचं उत्तर काय बघूया बाबा. आलं का तेच? आले लक्षात सगळ्यांच्या? ऍप्लिकेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट इन जॉमेट्री. साइन रूल त्यांनी क्रॉस प्रोडक्ट यूज करून प्रूव्ह केला असणार आहे. एकदा प्रूफ बघून घेताय का? साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला मी काल शिकवला तुम्हाला. साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी सांगितलं तो होमवर्क साठी. काल केलंय का? साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. कॉस साठी डॉट घ्यायला लागले, साइन साठी क्रॉस घ्यायला लागलाय. केलंय का केलं नाही? केलं असेल तर आता करा. 4 प्रूफ केलेत का साइन कॉसचे? तर बसा, वेळ लागणार आहे तुम्हाला बरंच ते सगळं करायला. ते प्रूफला एवढं महत्व देऊ नका, पण एकदा करून ठेवा फक्त, त्याचा काय फारसा उपयोग नाही. हे सायक्लिक क्वाड्रॅटिकचं एक प्रूफ आहे. एकच मिनिट. फिफ्टी थर्ड क्वेश्चन बघा. 52 पर्यंत जरा एकदा बघून घ्या. 53 वाचा रे क्रिश. ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. काय शिकलोय आपण? डिटर्मिनंट नाही रे, क्रॉस प्रोडक्ट मधनं काय शिकलोय? पहिला 2 एजेस तयार करायचे. हा 2 एजेस तयार केले की त्यांचा काय घ्यायचा? क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. क्रॉस प्रोडक्ट घेतला की काय मिळतो? पॅलोग्रामचा एरिया मिळतो ना रे. हो तुला पॅलोग्राम नको आहे, तुला काय पाहिजे? एक ट्रायंगल त्याचा मग काय हाफ करणार? करायचा. हाफ करायचं. क्रॉस प्रोडक्ट घेऊन वेक्टर येईल, त्या वेक्टरची काय घ्यायची? मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूडला Magnitude. कशाने डिवाइड करायचं? हा फाइंड द एरिया ऑफ पॅलोग्राम करता येईल का? सगळ्यांनी पटकन बोला. ऍडजस्टंट साइड्स दिलेत तुम्हाला. करता येईल का? करता येत असेल तर आदर करा. एरिया ऑफ पॅलोग्राम. फाइंड द एरिया ऑफ पॅलोग्राम हुज डायगोनल्स आर. डायगोनल्स वरनं साइड्स कसे काढणार रे? शिकवले मी. एजेस वरनं डायगोनल्स कसे आणि डायगोनल्स वरनं एजेस कसे?
सांग बघू अश्विन. एज असतील ए आणि बी, तर डायगोनल काय होतील? काय सर? पॅरोग्रामचे एजेस ए आणि बी असतील तर डायगोनल्स काय असतील? ए बार प्लस बी बार आणि डायगोनल्स ए बार मायनस बी बार. आणि डायगोनल जर ए आणि बी असतील तर एजेस कसे काढशील? ऍडिशन अपॉन टू, सबस्ट्रॅक्शन अपॉन टू विसरू नका रे, परवा नोट्स मध्ये लिहून दिले. ऍड अपॉन टू आणि सबस्ट्रॅक्ट अपॉन टू करून एजेस मिळतील का रे एजे? आणि एजेस मिळाले की एरिया कशी काढणार? ए बार प्लस बी बार करून. क्रॉस प्रोडक्ट घेऊन त्या वेक्टरची मॅग्नेट्यूड. हा. डायगोनल मधलंच आन्सर काढायचं असेल तर त्या डायगोनलचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन 2 ने डिवाइड करा. डायरेक्ट डायगोनलवरनं काढायचं असेल तर फॉर्म्युला लिहून घ्या. चला, डायगोनल D1 बार क्रॉस D2 बार च्या मॅग्नेट्यूड अपॉन 2 असते एरिया. एजेस असतील ए आणि बी तर एरिया काय असते? मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी. आणि त्याच डायगोनल D1 आणि D2 असतील तर डायगोनलच्या क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्नेट्यूड अपॉन 2 असते. हा आपण फॉर्म्युला माहित असू दे. आणि दुसरं म्हणजे एज वरनं डायगोनल कसं काढायचं आणि डायगोनल वरनं एज कसं काढायचं हे सुद्धा नोट डाऊन करा. एज वरनं डायगोनल कसं काढणार? एजेस ए बार आणि बी बार असतील तर डायगोनल्स काय असतील? ए प्लस बी आणि ए मायनस बी. डायगोनल्स ए बार आणि बी बार असतील तर एजेस काय असतील? एज आणि डायगोनल ए प्लस बी बाय 2 आणि ए मायनस बी बाय 2. येते का लक्षात? अक्षय वाजरे. Position vector of vertices of quadrilateral with the A as origin are prove that the area of quadrilateral is ए ओरिजिन आहे ना? कोण कोण आहे? आणि बी, सी आणि कोण आहे? 3D डी आहे का? 3D. मला सांग रे, तुला एबीसीडी क्वाड्रिलेटरलची एरिया फाइंड करायची असेल, तुला माहित नाही तो पॅलोग्राम आहे का नाहीये, तो ए पासनं समजा सी कडे जोडलास अशी रेष, ठीक आहे, तर ह्या ट्रायंगल 1 आणि हे ट्रायंगल 2 या दोघांची एरिया ऍड करून काढू शकशील काय? हो. ट्रायंगल 1 ची जी एरिया असेल ती काय असेल सांग मला. ट्रायंगल 1 चे दोन एजेस सांग मला, एडी आणि एसी आहेत का? हो. मग एसी बार काय सांग, दिला का एसी बार? सीचा ए ओरिजिनच आहे ना? हो. मग सीचा पोझिशन वेक्टर म्हणजेच एसी बार असेल का? हा. आणि डी चा पोझिशन वेक्टर म्हणजेच एडी बार असेल का? मग काय झालं सांग मला. AD. डी बार क्रॉस C cross C bar. सीचा पोझिशन वेक्टर म्हणजे काय? एल बी बार हा. एम डी बार. प्लस MD. एक्सपांड केलं सर काय होईल सांग मला. डी बार क्रॉस दुसरा एक्सपान्शन 0 होईल का? हा. बरोबर. पहिला एक्सपान्शन काय होईल? एल इन ब्रॅकेट C bar cross C bar. अपॉन 2. Two. ट्रायंगल 2 चा एरिया सांग मला, हा वाला ट्रायंगल 2 चा. D bar cross AC bar. एबी बारचं पोझिशन वेक्टर कोण? बी बारच आहे का? हा. आणि हा कोण आहे तुझा? ते सगळं एल बी प्लस LB MD. plus MD. मग काय होईल सांग मला. एक्सपांड केलं तर M. एल बी क्रॉस बी झालं 0. एम टाइम्स डी क्रॉस बी होईल का? हा. एम टाइम्स D cross C. अपॉन 2. दोघांना ऍड केलं सर काय होईल रे? डी क्रॉस बी काय, बी क्रॉस डी काय, मॉडच आहे ना, कॉमन घेशील काय? हा. हो. L plus M ब्रॅकेट upon मध्ये काय? 2. एल बाय 2 प्लस एम बाय 2 म्हणजे किती हा. L plus M upon 2. आहे का प्रूव्ह करायला तेच? हो. सो यातनं नेहमी लक्षात ठेवा नोट म्हणून, टू फाइंड द एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल डिवायडेड इंटू 2 ट्रायंगल्स. आणि दोन्ही ट्रायंगलची एरिया कशाने काढणार? क्रॉस प्रोडक्ट. पॅरोग्राम असेल तर प्रॉब्लेम नाही, पण क्वाड्रिलॅटरल असेल तर करता येणार नाही. सो 2 ट्रायंगल मध्ये डिवाइड करून एरिया फाइंड करायची. डायरेक्ट क्वाड्रिलॅटरलची एरिया मिळणार नाही. आणि ट्रायंगलची एरिया कशी?
ट्रायंगलचे कुठले पण दोन एजेस घ्यायचे, क्रॉस प्रोडक्ट करून अपॉन 2. येते का लक्षात? चला 56 पर्यंत करून घ्या, पुढची नंतर घेतो मी. 57, 58, 59 3 क्वेश्चन्स आहेत. थ्रू दॅट टाईप एफ आहेत, थोडे नंतर घेतो मी. त्यानंतर येतोय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. हा एक विषय तुमचा जो शिकवायचा राहिलाय, आणि ह्याच्यानंतर लाईन, या दोन गोष्टी राहतात. म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, 56, 57, 58, 59 तुम्ही होमवर्कसाठी घ्या, आणि मी पण घेणार आहे. जेवढे मी होमवर्कसाठी दिलेत ना क्वेश्चन्स, ते नंतर मला आठवण करून द्या, मी ते नंतर डिस्कस करेन. काल मी 2 दिले होते कुठले तर, आणि आज हे 3. पण सॉल्व्ह करताना सगळ्यांनी आता टास्क काय घ्या, ही कुठली एक्सरसाइज आहे, ही आता क्रॉप झाली, जी काय एक्सरसाइज आहे क्रॉस प्रोडक्टची स्कॅलरच्या आधीची, कितवी झाली रे ही एक्सरसाइज आता, तिसऱ्या चॅप्टर मधली? डॉट वरची एक होती, क्रॉस वरची एक, दुसरीच असावी. ठीक आहे, इथपर्यंत स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या आधीपर्यंत सगळं इलस्ट्रेशन्स, सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स आपले इलस्ट्रेशन असतील, आणि सगळे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स. लेक्चर्स परत एकदा वाटलंच व्हेरीफाय बघा, आणि ते सगळं सॉल्व्ह करा, आणि एवढा अभ्यास परफेक्ट करा. एवढ्यावरचा पेपर देतोय, पेपरमध्ये एखाद दुसरा प्रश्न बाहेरचा असू शकेल, तो इग्नोर करा लाईन प्लेन मधला. पण जनरेटर मधनं किती जरी प्रयत्न केला तर एखादा क्वेश्चन येत होता त्यातला. पण 20 प्रश्न 22 प्रश्न तुम्हाला दिलेत मी यातले, तेवढे करायचे प्रयत्न करा. आणि एवढं सगळं इलस्ट्रेशन आणि हे सगळं परफेक्ट केलं तर हा पेपरमध्ये चांगला स्कोर करू शकाल तुम्ही. ठीक आहे, कन्सेप्टला धरून तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सगळे कन्सेप्ट बघा, वेळ घ्या, आणि सगळा अभ्यास जरा नीट संपवा. बोला, काय अडचण आहे? सर वेक्टरचा पेपर उद्याचा आहे ना? हो, वेक्टरचा उद्या, कॅल्क्युलसचा परवा द्या, बुधवारी. ठीक आहे, बोला काय विचारायचंय कोणाला? मॅडम ना इलस्ट्रेशन सगळे कधी चेक करून घेणार आहे सगळेजण? पार्थ बोल रे. आतापर्यंतचे सगळे इलस्ट्रेशन तर आणि सगळे एक्सरसाइज. हा, पेपर झाल्यावर दाखवू काय? जे आता आज सुद्धा पेपरच आहे, उद्या पण पेपर बरोबर. कधी पूर्ण करणार? ते पूर्ण केल्याशिवाय पेपर देण्यात तरी काय अर्थ आहे? पूर्ण कधी होतंय ते? आतापर्यंतचे सगळे इलस्ट्रेशन आणि एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आतापर्यंत जेवढे केले ते 3 चॅप्टर मधलं, तिसऱ्या चॅप्टरचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पर्यंत, म्हणजे त्याच्या आधीपर्यंत कधी पूर्ण होणार? ते सगळं पूर्ण झालं, ते अभ्यास परफेक्ट झालं तर पेपर देण्याचा अर्थ आहे. पेपर एखाद दिवस मी पुढे ढकलू शकतोय, मला अडचण नाहीये. मला अभ्यास पूर्ण पाहिजे परफेक्ट. उद्या कॅल्क्युलस देऊ शकताय, काय हरकत नाही. कधी होते ते? बसून जरा 2-4 तास एक्स्ट्रा बसून करायला पाहिजे, सगळं बराबरा सॉल्व्ह केले पाहिजेत ते. थ्रू थोडे इग्नोर केले तरी चालतील एखाद दुसरा, बाकी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजेत त्यातले. थ्रू पण कराच, पण ते काही फारसे पण नाहीये, थोडेच आहेत. कधी हा अभ्यास संपला पाहिजे बघा, इथपर्यंतचा अभ्यास आणि सगळे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे. जरा एक एक दिवस जरा जास्त वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला या परीक्षेसाठी. अभ्यास नीट केला तर तुम्हाला परीक्षा द्यायला पण मजा येईल. पेपर सगळा जो काय बघाल तो फार सोपा वाटेल तुम्हाला. आणि त्यानंतर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि लाईन प्लेन झालं तर झालंच, मग काय सगळाच पेपर तुम्ही देऊ शकताय. तसे आणि भरपूर पेपर देऊ शकतो. सेक्शन परफेक्ट होऊन जाईल. सांगा मला काय करताय. आता मी पुढचं तर शिकवणार नाही, गुरुवारपर्यंत हे सॉल्व्ह होईपर्यंत सगळं मी पुढचं काय शिकवत नाही. इथपर्यंत पहिला परफेक्ट करून घ्या सगळ्यांनी. बोल. गुरुवारपर्यंत होईल. गुरुवारपर्यंत सगळं सॉल्व्ह होईल. मग गुरुवारी संध्याकाळी देताय का पेपर? गुरुवारी सकाळी डाऊट्स घेऊयात का आपण? आवाज
जोरात. गुरुवारी डाऊट घेतले तर चालतील, शुक्रवारी पेपर देतो सकाळी. शुक्रवारी सकाळी पेपर देत आहे, गुरुवारी डाऊट्स घेऊ. हा. हा. मग एक काम करा, डाऊट्स तुम्ही काय करा, आज वार कुठला? आज सोमवार ना. हो. आपलं मॅथ्सचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर डाऊट्स पाठवत चला, वेक्टर्सचे फक्त. बाकी सगळे डाऊट्स तुम्ही तिथं पेपरच्या आदित्य सरांकडनं घ्या, पण वेक्टरचे डाऊट्स तुम्ही पेपरवर पाठवा, आपल्या ग्रुपवर पाठवा, आणि मी त्याच्यावर सॉल्युशन टाकायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. पण डाऊट्स पॅरलल सुरू राहू देत, आणि गुरुवारी पण आपण जे डाऊट्स मला ऑनलाईन करता येत नाहीत व्हॉट्सअपवर, ते डाऊट्स मी गुरुवारी तुमच्या ह्याच्यातनं घेईन, ऑनलाईन लेक्चरमधनं घेईन. एका दिवसात सगळे डाऊट्स होणार नाहीत. सो जास्तीत जास्त सोपे सोपे क्वेश्चन जे आहेत ना, ते डाऊट्स तुम्ही ग्रुपवर टाका. ग्रुपवर टाकून तुम्ही मला फोन करा, मी फोनवर सांगेन किंवा ग्रुपवर सांगेन, आणि गुरुवारी आपण सगळे डाऊट संपू इथपर्यंतचे, आणि मग शुक्रवारी आपण पेपर घेऊ. ठीक आहे. उद्या कुठला पेपर देत आहे? उद्या कॅल्क्युलसचा द्या. बुधवारी माझा लेक्चर नसेल. ठीक आहे. माझ्या लेक्चरच्या वेळेला तुम्ही अभ्यास करा तुमचा, आणि डाऊट्स ऑनलाईन पाठवा मला व्हॉट्सअपला. मी गुरुवारी लेक्चर घेईन डायरेक्टली. आता उद्या कॅल्क्युलसचा पेपर माझ्या लेक्चरच्या वेळेला द्या. ठीक आहे. काय बोला, डुएट क्वेरी आहे कुणाला काय? पण डाऊट्स माझ्याकडे येऊ देत आता. पहिल्या चॅप्टर पासून प्रत्येक कन्सेप्शल एक्सरसाइजचे आणि एक्सरसाइजचे भराभरा डाऊट्स जे काय निघाले ते पाठवा, मी पटकन सांगतो काय करायचं. पण परफेक्ट करून घ्या. प्रत्येक इलस्ट्रेशन परत एकदा बघा, सगळे इलस्ट्रेशन बघायला घ्या जेवढे मी शिकवलेत. सगळे ऑनलाईन लेक्चर्स माझे रेफर करा. 1.5च्या स्पीडनं, 2च्या स्पीडनं बघा. सगळे इलस्ट्रेशन्स गो थ्रू करा. परत एकदा एक्सप्लेनेशन ऐका. सेक्शन हा परफेक्टच करायचंय. 2 दिवस जास्त लागू देत, काय हरकत नाही. 4 प्रश्न निघालेच पाहिजे त्याचे मधले, आणि शिवाय कॅल्क्युलसचा पेपर द्या. ठीक आहे. चला भेटू आपण गुरुवारी. मला व्हॉट्सअपला डाऊट्स येऊ देत मॅथ्सच्या सेपरेट ग्रुपला, आणि त्या ग्रुपचं कोण ऍडमिन आहे बघा. सांगलीच्या स्टुडंट्सना पण त्या ग्रुपला ऍड करा, आणि त्या ग्रुपवर सगळं तुम्ही अनालिसिस आणि डाऊट्स पाठवा पटकन. ठीक आहे. चला भेटू गुरुवारी.